त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। कारण इथे पुन्हा एकदा आपण आपले कॅमेरामॅन दीपेश महाजन दाखवतील की पूर्णपणे हा रस्ता जाम आहे आणि पुढे म्हणजे जे फ्लायओव्हर उतरल्यानंतर तुम्हाला पुढे जाताच येत नाहीये अशा प्रकारची स्थिती आहे। आपण पुढे जो रस्ता आपण बघितला की CSMTच्या समोरचा रस्ता ती एक लेन सुरू होती ती सुद्धा बंद झालेली आहे आणि त्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी आणि याच वाहतूक कोंडीतनं मुंबईकरांना वाट काढावी लागणार आहे आणि संपूर्ण म्हणजे फ्रीवे ईस्टर्न फ्रीवे सुद्धा पुढे मार्गस्थ इकडे CSMT आणि BMC कडे येतो तिथे सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। कारण हा पूर्ण सर्कल हा मराठा आंदोलकांनी जाम केलेला आहे। घोषणाबाजी केली जाते आणि आता तर थेट इथे नाश्ता इथे केला जाणार, पोहे तयार केले जात आहेत। काही ठिकाणी आपण बघितलं तर झेंडे घेऊन आलेले आहेत, काही जणांनी ठिया इथे काय केलेला आहे आणि त्यामुळे वारंवार सूचना या मुंबई पोलिसांकडून केल्या जातात की रस्ता खाली करावा, रस्ता मोकळा करावा। बरोबर आहे, त्यामुळे खाण्यापिण्यासह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आहे या सगळ्या आंदोलकांची। वेदांत, तू सोबत राहा, अपडेट देत राहा। आपण जाऊयात, सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, तू सध्या कोणत्या भागात आहेस, काय परिस्थिती आहे तिथे, किती गर्दी आहे आणि कशी वाहतूक कोंडी आहे, काय चित्र दिसतंय? प्रज्ञा, नक्कीच मी CSMT स्थानकाच्या अगदी समोर आहे, ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं आता आंदोलकांची समजूत काढली जात आहे। स्वतः मुंबईचे सहपोलीस चौधरी देखील आहेत, त्याचबरोबर मुंबई पोलीस दलातले जवान आहेत आणि CISFचे जवान हे देखील रस्त्यावरती आहेत। आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय आहे, कशा संदर्भात हे तुम्ही वाहतूक कोंडी करून ठेवलेली आहे? कारण काल मनोज जरांगे यांनी आवाहन केलं होतं की कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी आणि कायदा हा हातात घ्यायचा नाही असं आवाहन करून सुद्धा आज जर आपण पाहतोय तर मराठा बांधव हे सकाळपासूनच या ठिकाणी रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे, आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे।